हदगाव तालुक्यातील कोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या मोफत एक्स-रे तपासणी शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला। एक दिवसीय शिबिरात सुमारे 120 ते 140 नागरिकांनी सहभाग नोंदवत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला। दुर्गम भागातील रुग्णांना त्यांच्या गावाजवळच आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यानं समाधान व्यक्त करण्यात आलं। या शिबिरात 25 ते 30 गावांतील महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनी एक्स-रे तपासणी करून घेतली। आरोग्य समस्यांचं वेळेत निदान होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकानं रुग्णांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शनही केलं। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम राठोड यांनी HPV लसीकरणाबाबत जनजागृती करत पालकांनी कोणत्या गैरसमजाला बळी न पडता 14 ते 15 वयोगटातील मुलींना लस देण्याचं आवाहन केलं। तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी येथे उपलब्ध असलेल्या या लसीकरणाचा लाभ घ्यावा असंही त्यांनी सांगितलं। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलं। लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनल करिता कृष्णा चौतमाल, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड। HPV लस ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस जे लस आहे हे सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर या व्हायरसमुळे होतोय। तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी HPV वॅक्सिन जे की अत्यंत म्हणजे 90% ही म्हणजे याच्यानं प्रोटेक्ट होते। आणि जे समाजामध्ये गैरसमज आहेत HPV बाबत, काही मीडियावर किंवा कुठे सोशल मीडियावर फिरत आहेत की असं आहे, सगळं पालकांना मी विनंती करू इच्छितो की आपण कोणत्या सोशल मीडियावरल्या ज्या अफवा आहेत त्याला न बळी पडता आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमित लसीकरण चालू आहे। 14 वर्षावरील आणि 15 वर्षाच्या आतील मुलींनी आपण प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी येथे भेट देऊन हे लसीचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुली ज्या समोर चालून होणाऱ्या माता आहेत यांना या सर्वायकल जे की सेकंड मोस्ट म्हणतो त्याला आपण भारतामध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरने लोक अफेक्टेड आहेत। आणि याच्यामध्ये जर हे रुग्ण असतील याच्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट म्हणजेच मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या भारत सरकारने हे लस पूर्ण भारतामध्ये सर्वीकडे चालू आहे आणि आपण माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन ही लस घ्यावी। असताना बरेचसे रुग्ण असे पाहतो की त्यांना खोकल्याचा त्रास असतो आणि तो खोकला म्हणजे सर्वसाधारणपणे 15 दिवसाच्या वर, कोणाचा आठवड्याच्या वर असतो। आणि मग हा खोकला कशाचा आहे नेमका याचं आपण निदान करण्यासाठी त्यांचे स्पुटम वगैरे चेकअप करत असतो। पण त्याच्यातही कधी कधी आपल्याला तो जो TB आहे तो TB आपल्याला त्या स्पुटमद्वारे तेवढा निश्चित केला जात नाही। म्हणून आज आपल्या इथे एक्सरेचा जे कॅम्प लावलेला आहे, एक्सरेद्वारे छातीचा एक्सरे करून आपण जो काही TB आहे ज्याला आपण क्षयरोग म्हणतो, हा क्षयरोग म्हणजे समूळ उच्चाटन करण्यासाठी या देशाचे माननीय प्रधानमंत्री यांचं स्वप्न होतं, तथा महात्मा गांधीजींचे पण स्वप्न होते। 2025 पर्यंत आपल्याला TB हा भारतातून पूर्ण मुक्त करायचा होता, TB मुक्त भारत। आणि हे खूप मोठं अभियान आहे। या अभियानाचा जे भाग म्हणून प्राथमिक आरोग्य कोळी येथे आमचे वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर श्रीरामजी राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तथा या तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी, जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी तथा आमचा संपूर्ण आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांच्या मार्फत आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोळीतच नव्हे तर आमची जे काही 6 युनिट आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र जसे 6 आहेत, या प्रत्येक ठिकाणी आमच्या अंतर्गत असलेल्या 9 ते 10 उपकेंद्रांमध्ये दररोज आलटून पालटून ह्या वेळेनुसार हा कॅम्प होत असतो। माझं आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान आहे की ज्यांना कोणाला म्हणजे खोकला आहे अशा रुग्णांनी सर्वांनी आमच्या ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा। आमचे आरोग्य कर्मचारी आमच्या आशाताई असतील, आमच्या सिस्टरताई असतील, आमचे बौद्धिक आरोग्य कर्मचारी असतील, समुदाय आरोग्य अधिकारी असतील, आरोग्य सहाय्यक असतील, आपल्याकडे फील्डमध्ये येत असतात। त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन जिथे जिथे कॅम्प आयोजित केल्या जातात आपण ह्या कॅम्पद्वारे आपली निश्चिती करून घ्यावी, आपल्या तपासण्या करून घ्यावा। आणि जेणेकरून जर जर आजार कोणाला आढळला तर त्याच्यावर औषधी उपचार देखील आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी येथे अगदी मोफत हा औषधी उपचार आपल्यावर 6 महिन्याचा केला जातो। आज जवळपास आमच्याकडे 125 ते 150 रुग्णांनी नोंद केलेली आहे। तर त्या काही रुग्णांचे झालेले आहेत आणि आता आपण पाहत असाल पाठीमागे एक भव्य सुसज्ज आपली प्रयोगशाळा आहे, त्या प्रयोगशाळेमध्ये तपासण्या चालू आहेत। एक 125 ते 150 रुग्ण इथे आज रोजी त्यांनी लाभ घेतलेला आतापर्यंत तरी घेतलेला आणि इथून पुढे नोंदणी सुरूच आहे।